नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सालाबादप्रमाणे सिद्धनाथ महालक्ष्मी यात्रेचं आणि माननीय श्री नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य मैदान जे आहे ते हिंद केसरीचं होणार आहे 10 जुलै या दिवशी। आणि या मैदानाचं आयोजक जे आहेत ते श्री तुकाराम देशमुख व सचिनप्पा वावरे मित्रमंडळ 61 फाटा माळशिरस। मित्रांनो, हे मैदान जे आहे ते शुक्रवारी म्हणजेच 10 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता हे मैदान जे आहे ते चालू होणार आहे। मित्रांनो, माननीय नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरसकर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, खूप मोठं नाव आहे त्यांचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये। आणि तसंच या मैदानामध्ये 1 ते 8 हिंद केसरीचं बक्षीस जे आहे ते बक्षिसाची रूपरेषा चला बघूया। थोडंसं समजून घ्या, पुढे बाहेर पाऊस खूप पडतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा आवाज थोडंसं कमी येईल, थोडंसं समजून घ्या। प्रथम क्रमांकाचं हिंद केसरीच्या ओपनच्या मैदानातील 10 तारखेच्या 1 नंबरचं पारितोषिक जे आहे ते 1 लाख रुपये आणि त्याच्या 51,000 म्हणजेच 1.5 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे ते प्रथम क्रमांकाला मिळणार आहे। आणि तसेच 2 ढाली ज्या आहेत त्या प्रत्येकी 1 ते 8 मध्ये मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, माळशिरसच्या हिंद केसरीच्या 10 तारखेच्या मैदानामध्ये पहिलं बक्षीस 1.5 लाख आहे, दुसरं बक्षीस जे आहे ते 1,31,000 रुपये आहे, 3 नंबरचं बक्षीस 1,11,000 रुपये, 4 नंबरचं बक्षीस 91,000 रुपये आहे, 5 नंबरचं बक्षीस 71,000 रुपये आहे, 6 नंबरचं बक्षीस जे आहे ते 51,000 रुपये आहे, 7 नंबरचं बक्षीस 41,000 रुपये एवढं आहे आणि 8 नंबरचं बक्षीस 31,000 रुपये एवढं आहे। म्हणजेच मित्रांनो, 1 ते 8 जे आहेत ते बक्षीस मिळणार आहेत ते फायनलच्या फायनलमध्ये जे बैल राहतील त्यांना एवढं बक्षीस मिळणार आहे। क्वार्टर फायनलचं बक्षीस जे आहे ते प्रत्येकी 5,000 रुपये आहे। म्हणजेच 1 ते 8 ज्या गाड्या राहतील, सेमीफायनलला 2 नंबरला ज्या गाड्या उतरतील त्यांना 5,000 रुपये मिळतील आणि सेमीफायनलला 3 नंबरच्या जे गाड्या उतरतील म्हणजेच मेगा फायनलला प्रत्येकी 3,000 रुपये एवढं बक्षीस जे आहे ते मिळेल आपल्याला त्या मैदानामध्ये। या मैदानाची प्रवेश फी जी आहे ते 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये एवढी राहील। मित्रांनो, या मैदानामध्ये समालोचक म्हणून आपल्याला सुनील मोरे पेडगाव, तसेच प्रकाश तात्या झांजुर्णे आणि विकास जगदाळे सर हे तिघेजणं दिसतील आणि आणखीसुद्धा दिसतील, परंतु जे पॅनलवरती नावे जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले। झेंडापंच म्हणून आपल्याला राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव असतील, तसेच पप्पू मंडले माळशिरसकर हे असतील, तसेच धनाजी वाघमोडे हे सुद्धा त्या ठिकाणी तिघेजण पंच म्हणून काम करतील त्या मैदानामध्ये। मैदानामध्ये नंबर डेकर म्हणजे जे नंबर टाकायचं जे काम करतात ते मिथून मधने हे असतील ते आपल्या हिंद केसरीच्या माळशिरसच्या मैदानामध्ये। ढाल म्हणजेच जे ढाल जे आहेत ते ढालीचं सौजन्य जे आहे ते संजय शेट यादव रेनावी आणि अर्जुन शिंदे लेंगरे ह्यांच्या हे सौजन्य आहे ढालीचं, म्हणजे यांच्यामार्फत हे ढाल देणार आहेत ते मैदानामध्ये। ऑनलाईन नोंद जे आहे ते आता उद्यापासून चालू होईल मला वाटते आणि ही नोंद जी आहे ती 9 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत राहील चालू। मित्रांनो, 10 तारखेला मैदान आहे म्हणजे संध्याकाळी लॉट निघतील। मैदान जे आहे ते पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडा संघटना जे महाराष्ट्र राज्य जे काही नियम आहेत ते सगळे नियम या मैदानाला लागू आहेत। आणि मैदानाचं ठिकाण जे आहे ते मोठेवाडी जुनी फाटी माळशिरस हे लोकेशन जे आहे ते आहे, म्हणजेच एक नवीन फाटी म्हणावी लागेल। हे ठिकाण पुन्हा एकदा सांगतो, मोठेवाडी जुनी फाटी माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। हे मैदान जे आहे ते आपल्याला लाईव्ह कोणत्या चॅनलवरती दिसेल? हे मैदान जे आहे ते आपल्याला लाईव्ह STC लाईव्ह आणि P3 लाईव्ह या 2 चॅनलवरती हे मैदान जे आहे ते लाईव्ह आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो, म्हणजेच बघा, हे एक मैदान जे आहे ते माळशिरस 61 फाटा एक खूप आणि जुनं मैदान आहे आणि या मैदानामध्ये लवकरात लवकर उद्यापासून नोंद चालू होईल। 5 ते 6 तारखेला मैदानाची बाईट आपल्या चॅनलतर्फे येईल, मी त्या ठिकाणी जाणार आहे, त्या ठिकाणी मैदानाची बाईट तुम्हाला दाखवू आणि लवकरात लवकर या गाड्या ज्या आहेत त्या नोंद करा। आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मैदान जे आहे ते आदतचं होणार आहे। त्या मैदानाची बक्षिसाची रचना त्या ठिकाणी जे आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देईनच, परंतु एक माळशिरस 61 फाट्याचं जे मैदान आहे ते एक नामांकित मैदान आहे। या मैदानाला हिंद केसरीचा मान आहे आणि लवकरात लवकर जे गाड्या ज्या आहेत तुम्ही नोंद करा। नोंद आहे ती उद्यापासून मला वाटते चालू होईल आणि खूप साऱ्या शुभेच्छा। जेवढे नंदी येतील ओपनचे तेवढेच सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि गाड्या नोंद करून कमिटीला सहकार्य करा। धन्यवाद।